Start. Welcome everybody from Sulak High School Barshi. Sulak High School Barshi मधले 10वी अ ते 10वी फ च्या सर्व भूमितीच्या विद्यार्थ्यांना आजच्या या पायथागोरस प्रमेय भूमितीतला धडा क्रमांक 2 पायथागोरस प्रमेय या धड्यामध्ये मी स्वागत करतो सर्वांचं. काल आपण पायथागोरस प्रमेयामध्ये पायथागोरसचं त्रिकूट, पायथागोरस ट्रिपलेट कसं ओळखायचं त्याच्याविषयीचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि याच कालच्या लेक्चर मध्ये मी पायथागोरसची थिअरम पहिल्यांदा सांगितली, त्यानंतर पायथागोरसचं त्रिकूट कसं ओळखायचं ते सांगितलं, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास सुद्धा सांगितला. त्यानंतर 30 60 90 त्रिकोण असेल तर 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते, 60 कोणाच्या समोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 45 45 90 कोणाचा जो त्रिकोण असेल तर त्यामध्ये 45 आणि 45 हे दोन लघुकोन असल्यामुळं समद्विभुज काटकोन त्रिकोण होतो आणि त्यामुळं 45 कोणासमोरच्या बाजू ह्या कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असतात. हेही आपण पाहिलं होतं. त्याचं फार तर मी अजून एकदा 45 45 90 च्या विषयीचं अजून एकदा रिपीट करतो, म्हणजे आपण लगेच पुढच्या महत्वाच्या थिअरमला जाऊया. माझ्यामध्ये ते घेतलंय मी. वर्गमुळात 2 पट असते, ती प्रॉपर्टी घेतलेली, त्याची सिद्धता फारशी नाहीच आहे. बर, त्याच्यानंतर सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेच्या विषयीचं एक थिअरम अतिशय महत्वाची मी तुम्हाला शिकवली होती. ती म्हणजे काटकोन त्रिकोण दिलेला असेल आणि कर्णावर लंब टाकलेला असेल, काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर टाकलेल्या लंबामुळे कर्णाचे जे 2 तुकडे होतात समानच तुकडे होतील असं काही नाही. ए बी सी हा त्रिकोण आहे आणि बीडी हा लंबरूप आहे त्या ह्याला कर्ण एसी ला. तर बीडी लंबरूप एसी असेल तर बीडी हा जो बीडी असतो तो बीडीचा वर्ग बरोबर एडी इंटू डीसी असं असतं. आणि या बीडीला त्या एडी आणि डीसी चा भूमिती मध्य म्हणतात. आणि ते 2 त्रिकोण जे तयार झालेले असतात काटकोन त्रिकोणावर कर्णावर टाकलेल्या लंबामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते 2 त्रिकोण परस्परांशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. हे सुद्धा आपण काल शिकलेलं आहे. त्या सिद्धता तुम्हाला मी लिहायला सांगितल्या होत्या. आता आपण खऱ्या अर्थाने पायथागोरसचं प्रमेय जे कर्णवर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज हे जे सिद्ध करायचे ते आता सिद्ध करूया. नाव टाका, पायथागोरसचे प्रमेय सिद्ध करणे, टू प्रूव्ह द पायथागोरस थिअरम. स्टेटमेंट लिहा. इंग्लिश मीडियम वाले स्टेटमेंट लिहा, मराठी मीडियम वाले तुम्ही मी सांगतो ते लिहा. पान नंबर 34 वर आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या उर्वरित 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. आपल्याला साध्य लिहा, तिथं आकृती काढा आणि पक्ष सांगणार आहे मी. गिवन आणि टू प्रूव्ह तुम्ही लिहा. आकृती काढा पटकन. ए बी सी हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे, तिथं काटकोन दाखवलेला नाहीये, नसेल तर दाखवा. आणि तुम्ही बी पासून डी वर असा डॉटेड लंब टाका, त्याला डी पॉइंट द्या. ही आपण केलेली रचना आहे, कन्स्ट्रक्शन.
आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय, कर्णाचा वर्ग AC चा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्गांच्या बेरजेच्या एवढ्या असतो, BC स्क्वेअर. कर्ण वर्ग AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, हे आपल्याला आता सिद्ध करायचंय. यासाठी मी रचना केली. काय रचना केली, लिहा रचना डॅश. पक्ष लिहिलं का आधी तुम्ही, पक्ष लिहा. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश, एवढंच बस. इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री झालं. आणि टू प्रूव्ह म्हणजे साध्य. साध्य मी इथं लिहिलंय स्क्रीनवर. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचंय. रचना डॅश. BD लंबरूप AC काढा किंवा काढले. ड्रॉ BD परपेंडिक्युलर AC कॉमा A डॅश D डॅश C. याचा अर्थ D हा कुठं आला असं सांगतोय आपण, D हा AC वर आहे हे सांगितल्यासारखं झालं. BD लंबरूप AC कॉमा A डॅश D डॅश C फुल स्टॉप. ही झाली रचना. आता सिद्धता बघा, सगळेजण लक्ष द्या. ह्या लंबामुळं हा एक आणि हा दुसरा, हे दोन पिल्लू त्रिकोण तयार झाले, काल म्हटलं होतं. आणि आता आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण असे तयार झालेले असतील तर पहिला त्रिकोण मूळ त्रिकोण ABC शी समरूप असतो, हे तुम्हाला माहिती. ते कसं लिहायचं बघा, आधी शिकवतो मी, लक्ष द्या, लिहू नका. त्रिकोण ABC कोणता, हा ADC, हा कोणाशी समरूप आहे, A हा A शी एकरूप आणि कोण D हा B शी एकरूप. म्हणजे काय झालं, त्रिकोण ADC वरचा तयार झालेला नवीन त्रिकोण एक नंबरचा ADC नाही B, ADB समरूप त्रिकोण ABC झालं. कोको कसोटीनुसार माहिती आपल्याला, पण इथं कोको कसोटी लिहायची नाही, आपण कुठं सिद्ध करत बसणार आहे. आपल्याला म्हणायचं, आपण म्हणायचं वी नो दॅट, आपणास माहित आहे की, कारण का याच्या आधी हीच आपण हेच प्रमेय बघितलंय की कर्णावर टाकलेल्या लंबामुळे दोन त्रिकोण तयार होतात, त्यातला एक त्रिकोण हा मूळ ABC त्रिकोणाला समरूप असतो. आणि इथं कारण काय, मग काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय. बर, मग आता बाजू भागिले बाजू काय होईल, AD छेद AB बरोबर DB छेद BC बरोबर AB छेद AC. कुठं तर खाली आणि वर सेम सेम आहे बघा, हे बघा, पहिल्यामध्ये खाली आणि दुसऱ्यामध्ये वर. AB आहे का, याला डॅश डॅश कारण आपण लिहायचं नंतर, लिहिताना आपण बघू नंतर. लिहिताना काय लिहिणार आपण, सत्रिसंबा समरूप त्रिकोणाचे संगत बाजू. मग त्यातले दोन गुणोत्तर खाली ओढले, काय होईल, AB वर्ग बरोबर AD गुणिले AC. बघा तिथं आलंय का बघा, पहिलं एक नंबरचं छापलेल्या त्या पानावर आहे बघा, AB वर्ग बरोबर AD गुणिले AC, त्याला डॅश नंबर 1 म्हटलं. आता चला खालचा त्रिकोण बघूया. खालचा जो 2 नंबरचा पिल्लू त्रिकोण आहे तो पुन्हा ABC शी समरूप आहे. कसा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. कारण का C एकरूप C आहे आणि आपलं B एकरूप D आहे, काटकोन एकरूप काटकोन. मग हे पण कारण काय, डॅश समरूप त्रिकोणाच्या किंवा काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय. मग आता ह्याचं सुद्धा बाजू भागिले बाजू काय येईल, AB छेद BD बरोबर BC छेद DC बरोबर AC छेद BC. हे बघा इथं BC आलं वर, इकडे 2 नंबर मध्ये सुद्धा वर BC आहे. मग ते दोन गुणोत्तर जर घेतले तर मला काय मिळेल, BC वर्ग बरोबर DC गुणिले AC. हे डॅश डॅश नंबर 2 आहे का बघा तिथं, 2 नंबरचं इकडे उजवीकडे बघा, 5 नंबर 34 मध्ये
पानाचे 2 भाग केलेत हिरव्या रेषेनं डॉटेड, आणि त्या 1 नंबरच्या पुढे 2 नंबरचा आहे. BC वर्ग बरोबर DC गुणिले AC. मी ते सिद्ध केलं. आता मला सांगा, हे 1 आणि 2 नंबरचे जे स्टेटमेंट आहेत त्यांची मी बेरीज करतो. काय होईल मग मला बघा, इथं बघा, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर हे ADAC अधिक DCAC, यांच्यातनं कोण कॉमन निघाला? यांच्यातनं कॉमन निघाला AC. आतमध्ये काय राहिलं? AD प्लस DC. आता AD प्लस DC बघा आकृतीत काय आहे, हे बघा, हे AD अधिक DC म्हणजे कोण? AC. म्हणजेच AD प्लस DC च्या ऐवजी मी AC ठेवतो, म्हणजेच AC गुणिले AC म्हणजेच AC वर्ग. झालं सिद्ध. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. ते व्हिडिओ बंद कर. आकांक्षा जाधव, आकांक्षा जाधव व्हिडिओ बंद कर. आकांक्षा यादव, आकांक्षा यादव व्हिडिओ बंद कर. काय बोलून उपयोग नाही, 3-3दा सांगून तिला उपयोग नाही. हा, इथं दिसत नाहीये ती आकांक्षा, घोलप दिसायला. ठीक आहे, राहू दे. तर AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग सिद्ध झालं. चला सिद्धता लिहा. सिद्धता डॅश. काटकोन त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये डॅश BD लंबरूप कर्ण AC इन ट्रायंगल ABC अँगल B बरोबर 90° BD लंबरूप AC. BD लंबरूप AC. म्हणून खालच्या वेळेला त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. अजून एकदा सांगतो, तिथं आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. डॅश 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 कारण लिहा. काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय. काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय. काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचे प्रमेय. म्हणून आता एक पहिली स्टार, पहिली स्टार, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB.
खाली लिहा, बाजू भागिले बाजू लिहा, AB छेद AD बरोबर बरोबर BC छेद DB बरोबर AC छेद AB. पहिल्या आणि तिसऱ्या गुणोत्तराला अंडरलाईन करा, डबल डॅश 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 काम कारण लिहा, सत्रिसंबा CSST. आता ते दोन गुणोत्तर खाली घ्या, AB छेद AD बरोबर AC छेद AB. तिरपा गुणाकार करा, म्हणून AB वर्ग बरोबर AD गुणिले AC. AB वर्ग बरोबर AD गुणिले AC. डॅश 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 नंबर 1 पुन्हा स्टार. तसेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC, ABC समरूप त्रिकोण BDC. म्हणून खालच्या वेळेला बाजू भागिले बाजू लिहा, AB छेद BD बरोबर BC छेद DC बरोबर AC छेद BC. दुसऱ्या आणि तिसऱ्याला डबल अंडरलाईन करा, कारणल्या पुढं सत्रिसंबा CSST. दोन गुणोत्तर खाली घ्या, म्हणून BC छेद DC बरोबर AC छेद BC. म्हणून BC वर्ग बरोबर, म्हणून BC वर्ग बरोबर DC गुणिले AC. DC वर्ग बरोबर DC गुणिले AC डॅश 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 नंबर 2. म्हणून 1 अधिक 2 करू, ऍडिंग 1 and 2 डॅश. म्हणून एक सोडा, AB वर्ग छेद BC वर्ग बरोबर ब्रॅकेट AD AC अधिक ब्रॅकेट पुढंच लिहा DC AC. आता दोन्ही ब्रॅकेट मध्ये सुट्ट्या ब्रॅकेट मध्ये दिसतंय तुम्हाला AC कॉमन आहे, म्हणून पुन्हा तीच बाजू लिहा, डावी बाजू AB वर्ग अधिक BC वर्ग. एक सोडून लिहा, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC कॉमन AD अधिक DC. परंतु AD अधिक DC म्हणजे पुन्हा ACच, म्हणून AC गुणिले AC डॅश 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 कारण लिहा, A डॅश D डॅश C. म्हणून शेवटची पायरी काय, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. हे सिद्ध, इज प्रूव्ड. आता याचा व्यत्यास, पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास लिहा, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम लिहा ते वाक्य, इंग्लिश मीडियम वाले वाक्य लिहा. जर एका त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणात म्हणायचं नाही, काटकोन त्रिकोण तर सिद्ध करायचंय आता. जर एका त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग, एका बाजूचा वर्ग हा
उरलेल्या दोन बाजूंच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. चला आकृती काढा, मी सांगतो तशी काढा. बघा लक्ष द्या, आधी समजून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला एक त्रिकोण दिलाय, आपण काढायचा काटकोन त्रिकोण, पण आत्ताच तिथं काटकोन दाखवायचा नाही. तुम्हाला एबीसी त्रिकोण दिला आहे आणि असा दिलाय पक्ष मध्येच तुम्हाला काय दिलंय की एसी वर्ग हा एबी वर्ग अधिक बीसी वर्ग असा आहे. आपल्याला सिद्ध करायचे की तो इथं काटकोन आहे, पण आत्ताच करायचं नाही. काटकोन त्रिकोणच काढायचा, परंतु आत्ताच त्याला काटकोन दाखवायचा नाही, कारण का त्यांनी हे दिलंय आपल्याला बी कोण सिद्ध करायचा 90. काढा आकृती ही, काटकोन त्रिकोणच काढा, फक्त काटकोनाचं चिन्ह करू नका. लिहा पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये, इन ट्रायंगल एबीसी कॉमा खालच्या वेळेला लिहा एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. साध्य कोण बी बरोबर 90°. एबीसी म्हणजेच बी. कोण बी बरोबर 90°. हे सिद्ध करायचंय आपल्याला. आता मला सांगा, मी तुमच्या दिलेल्या आकृतीला काहीच धक्का लावणार नाही, पण मी दुसरीकडे काहीतरी उद्योग करू शकतो. मी माझी एक आकृती काढणार आहे. मी माझी आकृती एक अशी काढली की इथं क्यू आर घेतला, मी बरोबर बीसी एवढा घेतला क्यू आर. मी इकडे काही करेन, मी तुम्ही दिलेल्या आकृतीला काही म्हणायला लागलो का नाही. क्यूच्या तिथं काटकोन चा डॉट केला कोण मापक लावून, वाढवलं, बरोबर एबी एवढं घेतलं, म्हणजे एबी जेवढं आहे तेवढंच पीक्यू घेतलं, बीसी जेवढं आहे तेवढंच क्यू आर घेतलं. आम्ही हे करू शकतो आणि पी आर जोडलं, आणि इथं आम्ही मुद्दाम काटकोन घेतलाय. कळतंय का? मुद्दाम आम्ही तिथं काटकोन घेतलाय. आता मला सांगा, हा तरी माझा काटकोन त्रिकोण आहे का नाही? हो आहे. मग मी माझ्या काटकोन त्रिकोणाला आता शिकलेलं पायथागोरसचा प्रमेय लावू शकतो. काय लावू शकतो? पी आर चा वर्ग बरोबर पीक्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग. मी माझ्या आकृतीला लावू शकतो, मला कोणाची भीती नाहीये, काहीच काळजी नाहीये. मग पी आर वर्ग बरोबर पीक्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. परंतु तुम्हाला माहिती पीक्यू म्हणजेच कोण घेतलाय मी, पीक्यू म्हणजेच कोणा एवढा घेतलाय, ए बी एवढा. म्हणजे मी इथं लिहितो ए बी वर्ग. आणि क्यू आर केवढा घेतलाय मी आकृती काढताना, क्यू आर केवढा घेतलाय, बीसी एवढा. मग मी इथं बीसी लिहितो. म्हणजे काय झालं, पी आर वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. अहो पण तुम्ही आम्हाला दिलंय ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग म्हणजे कोण, एसी वर्ग. पक्षातच दिलंय, म्हणून मी ए बी वर्ग अधिक बीसी वर्गच्या ऐवजी इथं लिहितो एसी वर्ग. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं, काय होईल, पी आर बरोबर एसी. म्हणजे आता सध्या मी म्हणू शकतो की हा एसी
आणि हे पी आर एकरूप झाले, आत्ताशी एकरूप झालेत. आता दोन्ही त्रिकोणाकडे बघा. ए बी एकरूप PQ ला आहे, BC एकरूप QR ला आहे, AC एकरूप PR ला आहे. याचा अर्थ बा 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 एस 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 टेस्ट नुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. जर दोन त्रिकोण एकरूप झालेले असतील तर त्यांचे संगत घटक एकरूप असतील. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR म्हणल्यानंतर कोण बी, बघा आता आकृतीत बघा, कोण बी कोणाशी एकरूप असणार आहे? कोण Q शी. अहो पण आम्ही रचनेमध्ये Q किती काढलाय? 90. म्हणून बी सुद्धा 90 झाला. अशा प्रकारे ABC मधला बी अँगल जर काटकोन असेल तर तो त्रिकोण कोण झाला? काटकोन त्रिकोण. संपलं. अशा प्रकारे सिद्ध झाले. म्हणजे आपण अशा प्रकारे सिद्ध करू शकतो. लक्षात आलंय तुमच्या माझ्या मते? तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का? मी कसं सिद्ध केलं ते तुम्ही नंतर लिहू शकता. तिथं सगळं आहे ते. ती रचना वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. मी थोडं सुरुवात करून दिली तुम्हाला, लिहू शकता नंतर. आता आपल्याला जायचंय पायथागोरस प्रमेयावरच्या 2.1 ला. पायथागोरसचं त्रिकूट आहे का? कारणे द्या म्हटलंय. पटपट एखादं गणित घेऊया जे त्रिकूट नसावं असं घेऊया. हा, दुसरं गणित घ्या. 2.1 मधलं लिहा. 2.1 मधलं पहिल्यातलं दुसरं घ्या. 4 9 12. म्हणून लेट समजा A बरोबर 4, B बरोबर 9, C बरोबर 12. म्हणून मोठ्यात मोठी बाजू कोण आहे? 12. म्हणून मोठी बाजू, लार्जर साइड, ब्रॅकेट वर्ग बरोबर C वर्ग बरोबर 12 वर्ग बरोबर 144 डॅश 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 नंबर 1. खाली पुन्हा स्टार. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज लिहायचं. तुम्ही लिहायचं सगळं बरोबर. चारचा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर 16 अधिक 81. 6 आणि 7 8 आणि 9 डॅश 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 नंबर 2. काय दिसतंय तुम्हाला? 1 नंबरची उजवी बाजू 144 आहे, 2 नंबरची उजवी बाजू 97 आहे. मग काहीच उपयोग नाही. म्हणून 1 व 2 वरून, म्हणून 1 व 2 वरून C वर्ग नॉट इक्वल टू A वर्ग अधिक B वर्ग. म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. ती उरलेली 5 गणित तुम्ही सोडवा. दुसरा आकडा त्या पॅटर्नची आहेत म्हणून अशी गणित 2-3 घेतलेली आहेत मी आता. एक दुसरं गणित, आकृती दिली तुम्ही काढायची नाही, गणित आहे ते. त्रिकोण MNP मध्ये बघा काय मी इथं काढतो. MNP NQ हा लंबरूप आहे. N काटकोन दिला पाहिजे. हा, आणि तुम्हाला MQ दिलाय 9 आणि PQ दिलाय 4. तर NQ विचारलेला आहे. लिहा आकृतीत. इन द फिगर, इन ट्रायंगल MNP, इन द फिगर इन ट्रायंगल MNP, त्रिकोण MNP मध्ये कोण N बरोबर 90 अंश.
कोन एन बरोबर 90 अंश, कॉमा एन क्यू लंबरूप एमपी, एन क्यू लंबरूप एमपी, एम क्यू बरोबर 9 एकक युनिट, पी क्यू बरोबर 4 एकक 4 युनिट्स, एन क्यू बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणून लगेच लिहायचं एन क्यू वर्ग बरोबर काय आहे? काय म्हणे? अँगल आर आहे एन नाही, इथं एन दिसतोय मला. दुसरं गणित चाललंय बॉस, 5 नंबर 38 वरच वेदांत, 5 नंबर 38 वरच दुसरं गणित, एम एन पी दिसतोय की काय? होय सर, काय पण तिथं बरं जाऊ दे. आर काय आणि एन काय बघू नंतर, बघू बोलू. पुस्तकात वेगळं आहे, ठीक आहे. असेल तर तिथं तुम्ही आर घ्या मग. ओके, आर क्यू असं होईल, नाहीतर एन क्यू होईल. म्हणून एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले पी क्यू. म्हणून एन क्यू डॅश 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 का आणल्या? भूमिती मध्याचे प्रमेय, जॉमेट्रिक मीन थिअरम किंवा प्रॉपर्टी. म्हणून एन क्यू चा वर्ग बरोबर 9 गुणिले 4 36, टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊ. म्हणून एन क्यू बरोबर 6 एकक किंवा युनिट्स. पुढचं तिसरं, आकृती काढू नका, मी इथं काढतो. इथं मात्र काटकोन आहे असं माना, तशी आकृती काढतोय मी. आणि इथून लंब टाकलाय एम, म्हणजे तशीच आकृती पी एम क्यू आर. पी एम 10, हा दिलाय 8, तर एम आर विचारलाय आणि अख्खा पूर्ण क्यू आर सुद्धा विचारलाय. क्यू आर नंतर येईल, पहिल्यांदा एम आर काढू आणि त्याच्यानंतर तो पी क्यू क्यू एम आणि एम आर ची बेरीज केली म्हणजे क्यू आर येईल. इल्या त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी बरोबर 90 अंश, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी बरोबर 90 अंश. कोण पी बरोबर 90 अंश. कॉमा पीएम लंबरूप, लंबरूप त्यांनी छापलं नाहीये, आपण तिथं अँगल करा नंतर तिथं पुस्तकात एमच्या तिथं. पीएम लंबरूप क्यू आर, क्यू डॅश एम डॅश आर. पीएम इक्वल टू 10 युनिट्स 10 एकक, क्यूएम बरोबर 8 एकक, क्यू आर बरोबर प्रश्नचिन्ह. स्टार, प्रथम एम आर काढू, प्रथम एम आर काढू. म्हणून पीएम वर्ग बरोबर बघा, पीएम वर्ग बरोबर क्यूएम गुणिले एम आर डॅश 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 भूमिती मध्याचे प्रमेय, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. म्हणून
10चा वर्ग बरोबर 8 वर्ग गुणिले mr वर्ग प्लस नाही आहे ते, म्हणून 10चा वर्ग बरोबर 8 वर्ग गुणिले mr वर्ग, म्हणून mr वर्ग बरोबर 100/64 वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घेऊ, म्हणून mr बरोबर 10/8 हो माहिती इक्वल टू 2 π/4 म्हणजेच किती बघा 5 0 4 1 4 नाही सॉरी 4 1